पालघर व वलसाड जिल्ह्यात धरण फुटल्याची माहिती फेक न्यूज अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन. पालघर प्रतिनिधी निलेश दांडेकर. गेल्या काही दिवसापासून पालघर आणि गुजरातच्या वलसाड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील कुर्जे धरण किंवा वलसाड जिल्ह्यातील मधुबन धरण फुटले आहेत. अशा स्वरूपाच्या अत्यंत चुकीच्या आणि भीतीदायक अफवा सोशल मीडियावर पसरविल्या जात आहेत. या अफवांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली असून यावर पालघर व वलसाड जिल्हा प्रशासनाने तात्काळ स्पष्टीकरण जारी करत सर्व धरणे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्हा प्रशासनाचा महत्त्वाचा संदेश आणि आवाहन. पालघरच्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे की पालघर आणि वलसाडमधील धरणे फुटल्याच्या वावड्या पूर्णपणे खोट्या व तथ्यहीन आहेत. जिल्ह्यातील सर्व धरणे सुरक्षित असून परिस्थिती प्रशासनाच्या नियंत्रणात आहे. नागरिकांनी विनाकारण घाबरू नये आणि कोणत्याही समाज माध्यमांवरील अनधिकृत मेसेजवर विश्वास ठेवू नये. त्याचप्रमाणे वलसाडचे जिल्हाधिकारी नितीन सांगवन यांनी स्पष्ट केले आहे की मधुबन धरणाला कोणतेही तडे गेलेले नाहीत किंवा ते फुटलेले नाही. नागरिकांनी केवळ अधिकृत सरकारी माहितीवरच विश्वास ठेवा. खोटी माहिती पसरवणाऱ्यावर होणार कडक कारवाई. प्रशासनाने नागरिकांना खालील नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. माहिती पूर्णपणे खोटी. सोशल मीडियावर फिरणारे धरण फुटल्याचे दावे साफ चुकीचे आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका. खात्री केल्याशिवाय कोणताही मेसेज फॉरवर्ड करू नका. जबाबदार नागरिक बना. विनाकारण घबराट निर्माण होईल अशी कोणतीही पोस्ट किंवा अफवा पसरू नका. अफवा पसरवणाऱ्यावर समाजकंटकांवर प्रशासनाकडून कायदेशीर व कडक कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनावर विश्वास ठेवा. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRF आणि स्थानिक प्रशासन 24 तास कार्यरत आहेत. सद्यस्थिती काय आहे? मुसळधार पावसामुळे केवळ सुरक्षेचा उपाय म्हणून कुर्जे धामणी आणि कवडास धरणातून पाण्याचा विसर्ग नियंत्रित पद्धतीने सुरू करण्यात आला आहे, ज्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण यंत्रणा परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून प्रशासन नेहमी नागरिकांसोबत आहे.